नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सौवसाङ्गुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांचं अष्टक करतोय तर त्याच्यामध्ये 106 नंबरचं पेज आहे। संस्कृत पूजेचं भावाष्टक बघतोय आपण। तर त्याच्यामध्ये फलचा अर्घ्य चालू आहे। एकदा आपण आज सगळं म्हणून लय दिवसात म्हणलं नाही। निज मनोमणि भाजन भारया समरसैक सुधारस धारया सहज सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलीनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म करेणु विशोदयां परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये अकृत बोध सुदिव्य नैवेद्यकैर्विहित जाति जरामरणान्तकै निरवधि प्रचुरात्मगुणालयं सहज सिद्धमहं परिपूजये सहज रत्नरुचि प्रतिदीपकै रुचि विभूतितमः प्रविनाशनै निरवधि स्वविकास प्रकाशनै सहज सिद्धमहं परिपूजये निज गुणाक्षय रूप सुदूपनै स्वगुणघाति मल प्रविनाशनै विशदबोध सुदीर्घ सुखात्मकं सहज सिद्धमहं परिपूजये परम भाव फलावली संपदां सहज भाव कुभाव विशोधया निज गुणास्फुरणात्मनिरञ्जनं सहज सिद्धमहं परिपूजये। काय सांगितलं त्याचा अर्थ?
सिद्ध भगवान आहे त्यांची विशेषण आहेत सगळी ही. प्रत्येक अर्घ्यामध्ये एक एक वेगळे वेगळे नवीन नवीन विशेषण दिले. काय अर्थ सांगा फलाच्या अर्घ्याचं? परम भाव फलावली संपदा. पुढच्या चरणाचं पहिला लावा. सहज भाव आणि कुभाव ह्यांचं विशोधन करण्याच्या द्वारे. काय म्हटलं ते? कुभाव म्हणजे क्रोधादी कषाय, विभाव. सहज भाव म्हणजे जीवाचा स्वभाव. काय आहे जीवाचा स्वभाव? जाणणे आणि पाहणे. काय जीवाचा स्वभाव? ज्ञाता आणि द्रष्टा म्हणा. तर हे स्वभाव आहे. आणि कुभाव म्हणजे काय? राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ, सगळे हे मोह, हे सगळं म्हणायचं कुभाव. मोह कशाला म्हणायचं? मोह कशाला म्हणायचं माहित आहे? तुमच्याकडे असतो का मोह? मोह म्हणजे काय ते सांग की. मोह म्हणजे लोभ. मोक्षाला हरण करणार. बर, मोक्षाला हरण करतो तू मोह. तुमच्याकडे काय मोह म्हणजे? मोह म्हणजे काय वहिनी? हे पाहिजे ते पाहिजे त्याचा मोह. पाची पाप मोह मध्ये येते म्हण. बरं, अजून सगळ्यांचं चिंतन. काका मोह म्हणजे काय हो तुमच्या? मोह म्हणजे मिथ्यात्व. पुन्हा मोह म्हणजे काय? मी सांगू का? अद्विका. मोह म्हणजे ममत्व. बर, तर मोह म्हणजे काय? कुभाव आहे हे सांगायला लागले. म्हणजे जीवाचा तो स्वभाव नाही. स्वभाव सोडून तुम्ही जे काय करायला जाता आणि त्याच्यामध्ये अडकता तर त्याला म्हणायचं म्हण की मोह. मोह चांगला असतो का वाईट असतो? का? मग तरी पण धरून बसलाय का नाही तुम्ही? वाईट असलं म्हटलं द्या बघू चला मोह सगळा. वहिनी कशा कशाचा मोह आहे? सगळ्या विषयीचा मोह डोक्यामध्ये ठेवतो आपण ज्ञानामध्ये आणि त्याला प्राप्त करायसाठी म्हणून सगळं करायची तयारी. माहिती आहे की जे कोणी सिद्ध झाले, जे कोणी मोक्षाला गेले ते त्या मोहाला सोडूनच गेलेत. सोडल्याशिवाय मोक्ष मिळणार माहिती आहे का नाही? माहिती आहे ना? मग का नाही सोडला अजून? मोक्षात जायचं का नाही जायचं? हो तर म्हणतात का बिचारे? जायचंय ना? मग कधी सोडायचं त्या मोहाला? होय, जायचं का नाही मोक्षाला? ह्याचा पहिला निर्णय पाहिजे आपल्याला की ज्याला मोक्षाला जायचंय त्याला मोह सोडावाच लागतो. मग कधी सोडायचा हो काका? सोडू की अजून काय लवकर एवढं घाई आहे काय? कधी सोडायचं? निर्णय तर करा की मला आज आत्ता त्या मोहाचा नाश करायचंय. त्याच्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाहीये, माझा स्वभाव मिळणार नाहीये, मला त्याशिवाय शांती नाही, सुख नाही. तेवढंच पाहिजे ना तुम्हाला. सगळं काय करताय ते कशासाठी करताय हो? सुखासाठी करतोय. जेवला का बरं? सुखासाठी. झोपला का बरं? सुखासाठी. फॅन का लावता? आता वारा बंद झाला, आता काय व्हायला लागलं सांग? सुख आहे का दुःख आहे? म्हणजे सगळं करतो ते सुखासाठी ना. तर सांगतायत जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत सुख नाही. म्हणून म्हटल्यात की जर खरं सुख पाहिजे असेल तर त्या मोहाचा नाश करायला पाहिजे. आणि तो मोह म्हणजेच कुभाव आहे. म्हणून सांगितलं सहज भाव म्हणजे आपला स्वभाव आणि कुभाव ह्यांचं विशोधन करायचं. म्हणजे काय करायचं? वेगळं वेगळं करायचं. काय म्हणायचं त्याचं? निवडायचं. तुम्ही जसं गहू तांदूळ निवडता आणि त्याच्यामध्ये काय करता? चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं? खडा असेल गहूमध्ये तर काय करतो? खडा आणि गहूला वेगळं वेगळं करतो. त्याला म्हणायचं विशोधन. जसं चांगली वस्तू आणि वाईट वस्तू समोर ठेवली असेल, तुमच्या गेममध्ये ठेवलं ते म्हण ना तिथं शिबिरमध्ये, काय तुम्ही कशाचं त्याग करणार आणि कशाचं ग्रहण करणार असं एक गेम होतं. मग त्यामध्ये व्यसन लिहिलेलं आणि देवदर्शन लिहिलेलं. मग काय करणार? व्यसन त्यागण्यायोग्य आहे आणि देवदर्शन, पूजन, स्वाध्याय हे ग्रहण करण्यायोग्य आहे. मग ह्याला म्हणायचं विशोधन, वेगळं वेगळं करणे.
आणि त्याचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. मग काय आपल्याला ग्राह्य आहे आणि काय हे आहे ते. मग ते सांगितलं की ज्ञानाच्या द्वारे आपल्याला त्याचं भेद करता येतो. सहज भाव काय आहे आणि कुभाव काय आहे. तर ह्याचं विशोधन करण्याच्या द्वारे पुढं सांगितलं परमभाव फलावली संपदा. परमभावरूपी फलांच्या पंक्तिरूप संपदेने मी सहज सिद्धांचं पूजन करतो. काय कळलं? माझ्याकडं राहू देत. ते काय वायू एक जीव आहेत. छान म्हटलं तरी सुद्धा ते दोष आला माहिती का. ते वारं व्हायला लागलं म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी जीवांची हिंसा होती त्या वायू एक जीवांची. आणि आपण त्यामध्ये आनंद मानलं तर जातो आपण पण त्यांच्याबरोबरच फिरायला सगळीकडं. म्हणून न्यायक राहावा. तर काय म्हणले परमभाव फलावली संपदा. परमभावरूपी फलांची आवली त्याच्याद्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो. काय सांगितलं त्याच्यामध्ये काल? फलावली संपदामध्ये हो की आवली म्हणजे पंक्ती माळ. पण काय सांगितलं होतं त्यासाठी? म्हणजे काय? अनेक पर्यायांमध्ये शुद्धोपयोगाची प्राप्ती. त्याला म्हणलं फल म्हणजे वास्तविक फळ आहे ते शुद्धोपयोग आहे. विचारा की शुद्धोपयोग म्हणजे काय माहित आहे? मग विचार की शुद्धोपयोग म्हणजे काय हो. असं घ्या. शुद्धोपयोग म्हणजे जेव्हा आपण आपल्या आत्म्याला जाणतो ना तर ती ज्ञान पर्याय आत्म्याचा निर्णय करते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं शुद्ध उपयोग. आणि ते सोडून आपण बाहेरचं सगळ्याच निर्णय करतो. हे शरीर म्हणजे मी, हे ड्रेस म्हणजे माझं, हे कानातले गळ्यातलं माझं, हे सगळं त्याच्यामध्ये आपण आपला उपयोग अडकवतो. त्याला म्हणायचं अशुद्ध उपयोग. खाताना खाणं काय आंबा छान होता, काय डिश केलेली छान होती, केलं का नाही असं विचार. मग ह्याला म्हणायचं अशुद्ध उपयोग. आणि आपण जेव्हा ते खात असताना आपण जाणणार आहे असं विचार केलं तर त्याला म्हणायचं शुद्ध उपयोग. मग आम्हा कसा आहार घेतात बघितलं ना कसं घेतात. जरी आहार घेतात तरी सुद्धा त्यांचा विचार असा नसतो की हे छान झालंय, हे नको आहे, हे कसलं तर झालंय, ह्याच्यात कमी जास्त झालंय. काय म्हणले आम्हा आज घेताना आहार? का नाही म्हणले? कमी जास्त झालं असलं तर तरी पण काय म्हणत नाहीत. आणि छान झालं असलं तर आणि तुम्ही काय करता? तुम्ही काय करता हो? छान झालं की मिटक्या मारत खाणार, छान 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 म्हणत खाणार, आनंद भोगणार. आणि तेच काय तर कमी जास्त झालं असलं तर नावं ठेवून 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 काय म्हणायचं ते फलावली. ते आवली झालेली असते तिथं. काय अनेक पर्यायांमध्ये आपण तिथं त्यांच्या नावानी शंख मारलेला असतो. कसलं बनवलंय, काय केलंय. म्हणजे म्हणायचं इथं शुद्धोपयोगाची आवली म्हणजे अनेक पर्यायांमध्ये जेव्हा जीव स्वतःला जाणून तशा पुरुषार्थ करतो तर त्या फळरूपी पंक्तीच्या द्वारे मी सिद्धांची पूजा करतो. म्हणजे शुद्धोपयोगामध्ये सिद्ध कुठून आले हो? शुद्धोपयोगामध्ये सिद्ध कुठून आले? त्या सिद्धांची पूजा नाही आहे तर या सिद्धाची पूजा आहे. सिद्ध कुठं असतात? ते सिद्ध झाले म्हणून तिथं आहेत म्हणतो. पण आता आपल्यामध्ये सिद्ध आहे की नाही आत्मा? तर आपला आत्मा सुद्धा तसाच आहे सिद्ध स्वरूप. जसं म्हटलं महावीर भगवान कुठं होते आधी? आपल्यामध्येच होते. आपल्यासारखंच तुमच्यासारखं बालक होते, तरुण होते, मग मुनी झाले, मग ते अरिहंत झाले, मग नंतर सिद्ध झालेत. मग जेव्हा इथं होते त्यावेळेस काय सांगत होते? मग ते इथं असताना सिद्ध त्यांच्यामध्ये होते का नव्हता स्वभाव? मग जो असतो स्वभाव तोच व्यक्त होऊ शकतो, नसलेला होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याजवळ आहे, फक्त काय सांगितलं आपल्यावर आवरण आहे. आपण सगळ्या मोहामध्ये असं जखडलं गेलेलो आहे. त्याच्यामुळं आपलं व्यक्त नाही आहे हा स्वभाव. असं काय म्हणायचं, एक्सपोज नाही होत आहे. मग जेव्हा हे कर्माचं आवरण संपलं त्यावेळेस हा स्वभाव सुद्धा आपला व्यक्त होतो. त्यालाच म्हणायचं सिद्ध. म्हणून आपल्यामध्ये पण आत्ता सुद्धा सिद्ध स्वरूप आहे. मग त्याला बघितलं, त्याला जाणलं तर आपण पण सिद्ध होऊ शकतो. निजगुणा स्फुरणात्मनिरंजनम. निजगुणरूपी
निज गुणांचं स्फुरण झालंय म्हणजे काय, प्रगट झालेले आहेत किंवा उत्स्फूर्ततेने जे व्यक्त झालेले आहेत असं आत्मनिरंजन स्वरूप सिद्ध, म्हणजे ज्यांच्या आता स्वभावामध्ये कुठलंही अंजन म्हणजे कालिमा राहिली नाही अशा फळाला प्राप्त झालेले ते सिद्ध म्हणून काय म्हणता तुम्ही, मम मोक्ष फल प्राप्तये. ओम ह्रीम सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठीने मम म्हणजे काय, मला माझं मोक्षपद प्राप्त करण्यासाठी म्हणून मी फल चढवतो. रोज पूजा करता, रोज म्हणता, का नाही मोक्षाला गेला अजून? ते मम म्हणतो ना त्याच्या मागं ममत्व असते, ते कुठं विसरून गेलेलो असतो. म्हणून नाही जाणार, अनुभव करावा लागेल. हा म्हणून पण जाणार नाही. बरोबर आहे, ते सांगायले ना मम मोक्ष फल प्राप्त आहे म्हणतो ना, ते पण ममत्वपूर्वकच म्हणतो. म्हणून तुम्हाला मोक्ष कसं पाहिजे हो, ध्यानाला बसायचं तर डास नाही चावायला पाहिजे, गरम नाही व्हायला पाहिजे, सगळेजण इकडं तिकडं शांत बसायला पाहिजे, तर मी ध्यान करणार. आणि मग असं मोक्ष किती मुनींना मिळाला, कुठं बसून ध्यान केलं मुनींनी, आणि मग तिथं कोण बोलत नव्हतं, फक्त सिंह ओरडत होता. आता काय करायचं, फक्त येऊन हत्ती जोर जोरात जवळ येऊन चिंगाडायला लागला, असं काय ते सोंड वर करून पाय वर करून पळत पळत यायला लागला. तर ध्यान कसं करायचं, कसं केले असणार मुनी ध्यान त्यावेळेस, कसं शांत राहणार. तुम्हाला नुसतं बाहेर कुत्रे भुंकायला लागले तर काय करता हो, किती डिस्टर्बन्स आपल्याला. म्हणजे सांगतायत की जेव्हा ध्यान करायचं त्यावेळेस बाहेरचं सगळं इमॅटर सगळं सोडावं लागतो, विचार जाऊ दे त्याच्याकडं, मला लक्ष नाही द्यायचं, मला आत्म्याला जाणायचंय, असं विचार करून ते ध्यानाला बसतात आणि जंगलमध्ये जाऊन बसतात. म्हणून म्हणलं की कोण बाहेरचं आपल्याला रोखणारं नसतं किंवा ते बाधा करणारे नसतात. ध्यान करायचं तर, आणि येईल बाधा तुम्हाला, नियमाने येणार. जेव्हा ध्यान करणार ना लाईटच जाते. काय करायचं, हा कोणतरी ते बेल मारतंय, नाही तर म्हणजे सगळे विघ्न आणि बाधा ते ध्यानाला बसल्यावर येतात. बरोबर आहे का हो म्हणा. आणि आपला उपयोग त्यामुळे परीक्षा असते ना, हा परीक्षेत पास करायला परीक्षा असती. माहितीये का परीक्षा कशी असती, परीक्षेच्या दिवसामध्ये लाईट गेल्यावर काय करतो आपण, मला अभ्यास नाही करायचा आता, उद्या पेपर आहे, काय करायचं, काय पण होऊ दे मी सगळा अभ्यास करणार. आता माझ्या बहिणीच्या मुलाला मी काल परवा फोन केला होता आणि ते 10वीला गेलाय बरं का, तर त्याचे क्लासेस होते. मग मी त्याला म्हणलं, हां 10वी झाली नाही, 10वी झाली की, हां 11वीचे क्लासेस चालले होते. तर त्याला विचारलं मी चालू आहे का अभ्यास वगैरे असं काय, आणि म्हटलं तुझं मी नाव काढलं होतं आणि असं प्रवचन ऐक म्हणलं तुला पण तुझ्या त्याला प्रेरणा मिळावी म्हणून म्हणलं. तर त्यांनी मला काय सांगितलं, म्हणला मला लय वर्कलोड आहे, मला फार अभ्यास आहे आता, म्हणून मी काय केलं म्हणला, फोनमध्ये यूट्यूब असते ना, ते कधीतरी असं टाईमपास म्हणून मी ते रील्स ओपन केलं होतं आणि ते ओपन करत करत बघत म्हटलं कधी 1 तास झालं मला कळलंच नाही, म्हणून मी माझं 1 तास टाईमपास झालं म्हणला, म्हणून मी ते यूट्यूबच उडवून टाकलो आहे, अनइन्स्टॉल करून टाकलो आहे म्हणला. म्हणजे मला प्रवचन ऐक म्हणून सांगायचं होतं, ते यूट्यूबच नाही तर प्रवचन कुठनं ऐकणार. म्हणजे मला कशासाठी सांगायचं होतं, ते मला बाधा करतं असं वाटतंय, पण जेव्हा आपण परीक्षा आहे म्हणून अभ्यास करायला बसणार त्यावेळी सगळ्याचं कसं त्याग करतो, काय पण असू दे कंडिशन बाहेर आपण अभ्यास करणारच, मला उद्या पेपर लिहायचं आहे म्हटल्यावर. मग तसं मुनींना पण लगेच मोक्षाला जायचं असतं, म्हणून ते असे बसतात की काय पण होऊ दे बाहेर, भले येऊन तिथं. काल मी स्टोरी सांगितली तसं त्या मुनींना, शकटाल मुनींना काय केलं, त्यांनी हंटर मारला, तरी पण मुनी काय केले हो, ध्यान सोडलं नाही त्यांनी, म्हणून कुठं गेले, स्वर्गात गेले. म्हणून सांगितलं आपल्याला पण असे सगळे उदय येणार, ध्यान करताना उदय आले तर उलट स्थिरतेने त्याची निर्जरा करायची. जेवढं तुम्ही त्या प्रतिकूलतेला, जेवढं त्या काय म्हणायचं डिस्टर्बन्सला तुम्ही विरोध करता ना, विरोध करता म्हणजे डास बसला आणि त्याला सारखं उडवायला लागलो आणि ध्यानाला बसलो, ध्यान कसं होणार.
आणि तेच म्हणलं जरी चावलं तरी पण आपण 5 मिनिटं मी हलणार नाही, मी मला स्वतःलाच जाणणार, जरी चावलं तरी सुद्धा मी त्याच्याकडे बघणार नाही. असं तुम्ही स्वतःलाच जाणत राहिलात तर ते डाससुद्धा उडून जातं आपोआप. आम्हाच्या खोलीमध्ये तिथं डास आल्यावर आम्हा काय करणार, झोपले असतील तरी त्याला टच करू नका. आणि डास चावायला लागले तर आम्हा फक्त एक वर्ड म्हणतात, क्षमा. सगळे डास उडून जातात माहिती आहे का. असं एक त्याचा उपाय असतो. आपण तसले उपाय नाही करत, काय करतो, गुड नाईट. काय काय करतो उपाय म्हणजे असले उलट उपाय करून त्यांना शत्रू करून घेतो आपण. त्यांना तुम्ही मारणार तसलं लावून आणि मग ते पुन्हा भेटणार कुठं, इथंच. मग येतात तुमच्यासमोर वाघ सिंह होऊन येतात. मग ते कोण, डास. आणि मग तिथं आता उडवा बघू. म्हणून म्हटलं कुठल्या जीवाला आपल्यासाठी त्रास होऊ नये ह्याच्यासाठी सांग. नाही नाही, 24 तीर्थंकर मोक्षाला जात नाही, तर अनेक केवली जातात. जे आता तुम्ही शिखरजीला गेला होता ना, असं बस माझ्यासारखं. शिखरजीला गेल्यावर तिथं आपण अर्घ्य चढवतो माहिती आहे की जेवढे सगळे मुनी मोक्षाला गेले त्या टोकेवरून त्या सगळ्यांना मी अर्घ्य चढवतो. असे किती कोटी कोटी मुनी गेले तिथून मोक्षाला. मग कोटी तीर्थंकर नसतात पण सामान्य मुनी असतात, ते सुद्धा मोक्षाला जाऊ शकतात. पण त्यांना तीर्थंकर नावाचं नाव नसतं त्यांना फक्त, पण अरिहंत असतात, ते सामान्य अरिहंत असतात आणि ते मोक्षाला जाऊ शकतात. ते पण ऐकायला आलंय. चला तर काय सांगत होते, म्हणून फळाची इच्छा करतो आपण आणि तशा प्रकारचा पुरुषार्थ करत नाही. सगळीकडं फळ पाहिजे असतं. एक्झामचं रिझल्ट बेस्ट पाहिजे, पण काय करायचं, अभ्यासच नाही केला, पेपरच नाही सोडवला तर बेस्ट रिझल्ट कसं येणार. म्हणून ते फळ पाहिजे तर त्या रूपाचा पुरुषार्थ आवश्यक आहे. तसंच इथं पण सांगतायत की जर आपल्याला मोक्षरूपी फळ पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, तशा प्रकारचा पुरुषार्थ आवश्यक आहे. थोडंसं स्थिरतेने देवासमोर बसायचं. जेव्हा देवदर्शन करतो त्यावेळेस किती वेळ बसला देवासमोर आज, 10 मिनिटं बसला. तोपर्यंत कोणाकोणाला बघितलं मला खरं खरं सांगा बघू. बोलते काय एकतर काय धनश्री काकी, देवच दिसतेत का जेव्हा देवासमोर बसतो, खरं खरं सांगा बघू. काही क्षणच देव दिसतेत. काय काका, गाभाऱ्यात असल्यावर फक्त देवच दिसतात सांगा मला, कोणा नाहीच आहे गाभाऱ्यात दुसरं समजा. आणि ते पंडित आणि तुम्ही कोण कोण दिसतंय, ज्ञानात जे असेल ना ते सगळे दिसतात. मग समोर असलेलं दिसतच नसतं कोण. जरी देवाकडे बघत बसलो तरी सुद्धा सगळे दिसत असतात. मग म्हणून सांगितलं असं नाही दर्शन करायचं, मग त्याचं फळ विपरीतच मिळणार. म्हणून म्हटलं जेवढं वेळ बसतो ना भगवंतांच्या समोर तेवढं वेळ तेच दिसावेत, त्यांचंच विचार. इतकं मस्त दर्शन करायचं माहिती का, त्याचं फळ आपल्याला छान मिळतं. कसं दर्शन करायचं, त्यांचे डोळे बघा, त्यांचे हात बघा, त्यांचे पाय बघा, त्यांची नासाग्र दृष्टी बघा. सगळ्यातून आपल्याला शिक्षण मिळतं, सगळ्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळते. ते एवढं स्थिर बसू शकतात. त्या गाभाऱ्यात गरमी असती माहिती आहे तुला, फॅन नाही आहे गरमी त्या गाभाऱ्यामध्ये. ते जातात विचार त्यांना, जिथं देव बसलेत ना वर तिथं फॅन आहे का, फॅन नाही आहे. फॅन असतं का तिथं आतमध्ये, मग ते भगवंतांना का वर गरम होत नाही. दिवस रात्र लॉक असते तिथं, खिडकी नाही, दार नाही, काय नाही. मग त्यांना गरम होत नाही का, मग त्यांना होत नाही, मला कसं होतं बरं. उद्या तुला गाभाऱ्यात पॅक करायचं आता. म्हणजे जसं ते जगू शकतात तसं मी सुद्धा जगू शकतो. म्हणून सांगितलं की आपल्याला फक्त चांगलं फळ पाहिजे, पण चांगल्या फळासाठी चांगला पुरुषार्थ करत नाही आपण. काय काय फळ पाहिजे चांगलं, सगळं सुखशाली पाहिजे, सगळीकडे शांती पाहिजे, समाधान पाहिजे. नको का काका, मग काय करायचं त्याच्यासाठी, जे फळ पाहिजे त्याच्या विपरीत पुरुषार्थ करतो. शांती पाहिजे तर अशांतीच अशांती करायची घरामध्ये. किती शांती मिळणार,
म्हणून जे फळ पाहिजे त्या अनुरूप पुरुषार्थ करा हे सांगायला लागले. मग मोक्ष फळ पाहिजे असेल तर तशा प्रकारचा पुरुषार्थ पण आवश्यक आहे. म्हणून ह्याच्यामध्ये समयसारची 412 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कसं मोक्षाला जायचं ह्याचा उपाय सांगितले. छान आहे गाथा, मी सांगते तसं म्हणा पाहिजे तर. मोक्षपहे अपाणम ठवेहितं चेव झाहितं चेय तथैव विहरणीच्यं मा विहरसु अन्नद्रव्येषु. किती आवाज आतात चाललाय देवा. काय सांगायचं आहे त्यांना की मोक्षपथामध्ये ठवेही स्थित रहा. हे जीवा मोक्षपथामध्ये स्थित रहा, त्या मोक्ष स्वरूपाचंच ध्यान कर. तम चेव झाहितं चेय तथैव विहरणीच्यम. तिथंच विहार कर. कुठं? आपल्या स्वभावामध्ये. मा विहरसु अन्नद्रव्येषु. अन्नद्रव्यामध्ये विहार करू नकोस. म्हणजे काय करतो आपण अन्नद्रव्यात विहार? म्हणजे जे काय विचार परद्रव्याला आपल्यामध्ये घेतो, आपल्या ज्ञानात इतरांना घेतो आणि त्याचंच चिंतन दिवस रात्र करतो, ह्यालाच म्हणायचं विहार. तुम्ही कुठं विहार केला आता? सोलापूरमधून सोलापूरमधून अकलूजपर्यंत विहार केला. कुठून? भिलाईमधून इथंपर्यंत विहार केला. पण कितीही विहार केला तरी सुद्धा शांती नाही, सुख नाही. मोक्षापर्यंत कसं विहार करायचं सांग? कुठल्या ट्रेननी जायचं का प्लेननी जायचं का शिडी लावायची? कसं जायचं? कसं पुरुषार्थ? लय मोठा शब्द बोलायलाय. कसं जायचं? बाहेर विहार करायचं नाही हेच सांगायला लागलेत त्यांनी. मा विहरसु अन्नद्रव्येषु. हे जीवांनो, जर तुम्हाला मोक्षाला जायचं तर मोक्ष तिथं नाही आहे, मोक्ष इथं आहे. मग कसं जायचं सांग बघू? त्याच्यामध्ये कुठल्या प्लेननी ट्रेननी कुठं आत जायला येत नसतं. मग कसं जायचं तिथं? ज्ञानाशी जोडलं की तिथं मोक्ष झाला. म्हणून सांगितलं की हे जीवा मा विहरसु अन्नद्रव्येषु. एवढं छान आहे, आपल्या चिंतनामध्ये घ्यायचं ध्यानाच्या वेळेस. काय म्हणले? मा विहरसु अन्नद्रव्येषु. ध्यानाला बसलोय आणि पराचे विचार भरपूर येतात, माहित आहे मला. असं घ्या. तर जे काय परद्रव्याचा विचार करतो ना त्यावेळेस तिथं फक्त तोडायचं त्या विचाराला. तर एवढंच वाक्य चिंतन करा. काय? मा म्हणजे नको, विहर म्हणजे विहार. मा विहरसु अन्नद्रव्येषु. अन्नद्रव्यामध्ये विहार करू नकोस, कारण त्याचं फळ नियमाने दुःख आहे. त्याचं फळ नियमाने तू स्वतःपासून दूर जाणार. म्हणून काय म्हणा? अन्नद्रव्येषु. द्रव्येषु म्हण. मा विहरसु अन्नद्रव्येषु म्हणजे अन्नद्रव्यामध्ये विहार करू नको. कोणाला सांगायचं असं? मला सांगायचं तर मला मोक्ष मिळणार आहे, तिला सांगितल्यावर तिला मिळणार आहे, तुला मिळणार नाही आहे. म्हणून मला स्वतःला पहिल्यांदा स्वतःमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून सांगितलं की हे जीवा परद्रव्यामध्ये विहार करू नकोस. तर तुम्हाला काय पाहिजे असतं? फळ, सुख पाहिजे असतं. तर एक कोण होता? एक गरीब मनुष्य होता आणि तो गेला होता शिखरजीला. सहज गेला होता, त्याला काय माहीत नाही तिथलं काय आहे काय नाही. आणि तिथे सगळे येत आहेत आणि इतक्या भक्तीने नमस्कार करतायत आणि काय काय चढवत आहेत म्हणल्यावर त्यांनी ते बघितलं. पण त्याच्याजवळ काहीच नव्हतं. त्याच्याजवळ फक्त कुऱ्हाड होती. एकच कुऱ्हाड होती. मग कुऱ्हाड म्हणजे लाकूड तोडतात कशाने? काय म्हणायचं त्याला? कुल्हाडी. बरं. तर ते एकच तेवढं होतं त्याच्याकडं. म्हटल्यावर त्यांनी बघितलं की प्रत्येक टोकावर सगळेजण काहीतरी चढवतात आणि दर्शन करून मस्त ध्यान करतात आणि पुढे जातात. तर त्यांनी काय विचार केलं की काहीतरी इथं गजब आहे, काहीतरी शक्ती आहे इथं, असं त्याला पण वाटलं. आणि तो बसला आणि तिथं त्यांनी पण
ध्यान केलं आणि त्याला छान वाटलं. मग छान वाटल्यावर त्याला पण काहीतरी चढवावं वाटलं, पण त्याच्याकडं काय होतं, एक कुल्हाडी सोडून दुसरं कायच नव्हतं. त्यांनी काय केलं, ती कुल्हाडी चढवली देवाच्या समोर बरं का, आता त्या टुकेवर. आणि आता पुढं चालला तर दुसरं कायच नव्हतं ना त्याच्याकडं. तर ते तिथं उभारून काय म्हणला माहिती आहे का, म्हणला देवा माझ्याकडे एकच कुल्हाडी आहे, त्यामुळं मी तेच तुला चढवलं आहे. आता काय कर माहिती का, मी पुढच्या जर टुकेवर गेलो तर तिथं चढवायला माझ्याकडं कायच नाही आहे, तर काय कर तू त्या सगळ्यांबरोबर शेअर कर. देवाला सांगितलं की ही एकच कुल्हाडी तू सगळ्या टुकेवर शेअर कर. कसं करायचं, कॉपी पेस्ट. तर ते सांगितलं आणि म्हटलं मी तिथं जाऊन काय फायदा आहे, म्हटलं इथंच ध्यान करतो आणि मी खाली जातो आता. आणि त्यांनी तिथं बसून ध्यान केलं आणि निघाला खाली. तर त्याच्या भक्तीचं, त्याच्या भावनेचं फळ असं की ती कुल्हाडी सोन्याची झाली. कोणा त्याला माहीत नाही ते काय, आणि आपोआप त्याच्या भक्तीने त्या कुल्हाडी समान सगळ्या टुकेवर सोन्याची कुल्हाडी चढली. त्याला माहीत नाही. आणि तो आपलं निघाला खाली तर त्याच्या हातात पण एक कुल्हाडी आली. त्याने त्याच्याकडे बघितलं पण नाही. तो गेला, उतरला खाली आणि एका झाडाखाली झोपला होता. ती कुल्हाडी त्याच्या डोक्यापाशी होती. आणि वरती सगळे दर्शन करताना सेठजी वगैरे लोक ते बघितले, सगळ्या टुकेवर काय दिसलं, तसली सोन्याची कुऱ्हाड दिसली. म्हणले असं कोण आलंय ज्यांनी कुऱ्हाड चढवली आहे आणि ती पण सोन्याची. आणि ते सेठजी चढवत होते सोन्याची फुलं, चांदीची फुलं चढवत होते. म्हणलं असं कोण आहे की ज्यांनी कुऱ्हाडच चढवली आहे आणि ते पण सोन्याची, आणि ते पण सगळ्या टुकेवर, एक नाही. म्हणले असं कोणतरी लय ग्रेट माणूस येऊन गेला दिसतंय. आणि मग असं विचार करून ते सगळे खाली उतरायला लागले तर हा तिथं झोपला होता गरीब मनुष्य, आणि त्या डोक्यापाशी पण सोन्याची कुऱ्हाड. म्हटल्यावर त्यांनी त्याला विचारलं, म्हणले कुठनं आणलं आणि कसं चढवलं तू, ते का चढवलं, सोन्याचं कसं काय, तू का इतका श्रीमंत का. सगळे त्याच्यावर प्रश्नांची भडीमार. तो म्हणतोय मी कुठं चढवली, मला काहीच माहीत नाही, मी तर माझ्याजवळ जे होतं ते टाकून आलो, तिथं चढवून आलो. मग त्यावेळेस त्याला सगळ्यांनी सांगितलं की तुझ्या त्या परिणामांचं, भक्तीचं, त्या समर्पणाचं फळ की सगळ्या टुकेवर आम्हाला तशी कुऱ्हाड दिसली. आणि इवन तुझ्या हातात बघ म्हणले तर खरंच त्याला दिसलं की ती कुऱ्हाड सोन्याची होती. किती तोळाची हो. म्हणजे त्याला हे पण भान नाही की आपण आपल्याजवळ काय घेऊन आलोय, चढवलो आणि आपल्याकडं नसायला पाहिजे तर ते पण तो घेऊन बसलाय. आणि मग त्याला त्याच्यातून बोध मिळाला की खरोखर भक्तीचं महात्म्य कसं असतं, त्याला हे फळ का मिळालं. आपल्याला पण आपल्या परिणामांचं छान फळ मिळणार. जितके छान परिणाम करणार तितकं छान फळ असतं. काय करायचं छान परिणाम, जितकं वाद घालणार, जितकं अशांती करणार, जितकं घरामध्ये क्लेश करणार, फळ काय मिळणार, शांती. कसं काय, मग आपण स्वतःहून आपल्या घरातली शांती भंग करतो, नष्ट करतो, सुख नष्ट करतो. मग सुखी राहायचं तर त्याच्यासाठी जसं आत्ता राहतोय माताजींकडं तसं देवासारखं राहायचं घरात पण, तर आपल्याला पण चांगलं फळ मिळणार. म्हणून सांगितलं काय की फळ तर पाहिजे. मग महाराजींनी काय सांगितलं, विरसागर महाराजींनी, विषय, साधन आणि फळ. तुम्ही जे विषय करता, ज्या साधनाने त्याला जाणता त्या अनुरूप फळ प्राप्त होतं. जसं काय म्हटलं, विषय म्हणजे काय, ज्ञानामध्ये येणारा ऑब्जेक्ट, त्याला म्हणायचं विषय. जसं ही वही आहे, मी आत्ता या वहीला जाणतीये, ती माझी वही, ही चांगली आहे किंवा ही फाटली आहे, असं काहीतरी मी विचार करते. मग तो विषय मी ज्ञानात घेतला आणि इंद्रियाने जाणतीये, मग इंद्रिय झाले साधन. फळ काय मिळालं, माझी वही आहे, फाटली आहे, एवढं मी जाणायला म्हणल्यावर मला आकुलता झाली, हे फळ झालं. मग तसं जोपर्यंत इंद्रिय ज्ञानाने बाहेरच्या विषयाला जाणणार तोपर्यंत फळ अशांती मिळणार, दुःख मिळणार. आता उलट सांगा मला फळ पाहिजे, सुख. इथं काय करायचं सांगा, विषय आणि साधनामध्ये विषय घ्यायचा आत्मा. जोपर्यंत मी विषय पराला करतो तोपर्यंत आत्मा दिसत नाही. आत्म्यातच सुख आहे, बाहेरच्या कुठल्या वस्तूमध्ये सुख नाही, नव्हतं, नसणारच.
म्हणून काय केलं विषय, मी माझा शुद्ध आत्मा विषय केला. साधन काय केलं सांगा, चष्मा लावायचा आणि बघायचं त्याच्याकडं. दिसतो का, कुठल्याही चष्म्याने आत्मा दिसत नाही. मायक्रोस्कोप खाली बघायचं का, त्याच्या खाली पण आत्मा दिसणार नाही. का, कारण आत्मा अमूर्तिक आहे, इनविजिबल आहे. तुमच्या डोळ्यांनी कुठल्या इंद्रियांनी आत्मा दिसणार नाही आहे. म्हणून त्याला जाणायचं तर तसं साधन पाहिजे. मग ते ज्ञान साधन आहे आपल्याजवळ. मग या ज्ञानरूपी आत्म्याला या ज्ञान साधनाने, प्रत्यक्ष ज्ञान साधनाने जेव्हा जाणतो त्यावेळेस तिथं पर्यायामध्ये काय मिळणार, सुखच मिळणार. सुख सोडून आत्म्यात दुसरं काय नाहीच आहे, आत्म्यात दुःख नाहीच आहे. आपल्याला दुःख कशात आहे वाटते, या वस्तूत दुःख आहे वाटते, या वस्तूत सुख आहे वाटते. पण कुठल्याही बाह्य वस्तूमध्ये सुख पण नाही आहे आणि दुःख पण नाही आहे आपलं. कोण दुःखी करतो तुम्हाला, हां, जसं सुखी कोण केलं, आत्ता वारं सुटलं म्हणल्यावर सुखी झालात का, वाऱ्याने सुखी केलं का तुम्हाला. आणि तेच इथं झोपला असता तर नरकात गेला असता मेल्यावर. मग वाऱ्याने सुखी केलं का दुःखी केलं. शास्त्र चालू असताना जर झोपलो ना तर तिथं कुठं जातो. एक पंडितजी होते आणि त्यांनी सांगितलं की तू रत्नप्रभेला जाणार आहेस असं सांगितलं बरं का समोर बसलेल्याला. मग त्याला लय छान वाटलं, कसलं भारी नाव आहे, कुठलं तरी स्वर्गाचं नाव असेल. नंतर त्याला समजलं की ते पहिल्या नरकाचं नाव आहे. मग ते घाबरला, म्हणलं त्या दिवसापासून तो कधीच झोपला नाही शास्त्राच्या वेळेस. मग जो झोपणार तर दुःखच मिळणार. म्हणून शास्त्राला बसल्यावर पुण्यच मिळतं आणि मोक्षालाच जातो असं नाही. जर तिथं पाप केलं बसून तर नियमाने आपल्याला सुद्धा दुःखरूप फळ प्राप्त होतं. म्हणून असं दुःख फळ भोगायचं नसेल तर सावध राहायला पाहिजे. तर एक आई होती आणि ती एका डोळ्याने अंध होती. आणि म्हटल्यावर तिला कोण महत्त्व देत नव्हतं. न घरातला मुलगा न त्याची बायको सारखं तिला निग्लेक्ट करायचे. ती अंध असल्यामुळं कुठं तिला फंक्शनला न्यायचं नाही, काय कार्यक्रम असेल तरी पण कोणी घरात आलं तरी सुद्धा तिला समोर आणायचं नाही. असं सारखं तिला त्यामुळं फील व्हायला लागलं की आपल्याला असं वागणूक देतात, आपण ह्यांच्यामध्ये नको राहायला. मग त्यांनी मुलाला सांगितलं. मुलाचं प्रेम होतं आईवर, पण हे असं असल्यामुळं तो पण कोणाशी तिला मिक्सअप करत नव्हता. म्हटलं ती काय म्हणाली की तुम्हाला अडचण नको, त्यापेक्षा मी काय करते, मी गावाकडं जाऊन तिथं चाचा आहेत त्यांच्याकडं राहते मी. मग त्यांनी विरोध केला मुलांनी, पण ती सुनबाई म्हटली की त्यांना सोडून येऊ आपण जाऊन. आणि तिघं पण गेले आणि तिथं तिला सोडून ते परत आले. आणि त्यांचे एक काका फॉरेनमध्ये राहत असतात आणि ते नेमकं त्यांच्याकडं आले. कोणाकडं, नवरा बायकोकडं, मुलाकडं आणि सुनेकडं आले होते. मग त्यांनी विचारलं कुठं आहे भाभी, कुठं आहेत. तर त्यांनी सांगितलं की ते चेंज म्हणून गावाकडं राहायला गेले. तर ते त्यांना काहीतरी वेगळं वाटलं चाचाला. म्हणले ती अंध असताना असं ती कोणाकडं जात नाही आणि कसं काय तिला असं. म्हटलं चल, म्हणलं आपण भेटून येऊ. तिघं बसून गाडीमध्ये गेले तर तिला तिथं खूप हालाखीची परिस्थिती होती. कारण दिसत नाही म्हटल्यावर नीट सगळं काम करणं किंवा खाणं अवघड जात होतं. आणि मग तिथं ते चाचा गेले आणि म्हणले की तू का आली तर खरं सांग. ती म्हणती नाही नाही, मी माझ्या मर्जीनेच आले इथं. तर ते सगळं बघितल्यावर दृश्य त्या मुलाला ते चाचा ओरडले जोरात. म्हणले की तुला माहिती आहे का, म्हणले जेव्हा तू 2 वर्षाचा होतास त्यावेळेस एक ॲक्सिडेंट झाला होता तुझ्याबरोबर आणि त्याच्यामध्ये तुझा एक डोळा फुटला होता आणि तुझं काय रक्तवाहिन्या बंद पडल्या होत्या, शरीरातल्या रक्ताभिसरण बंद पडलं होतं. म्हणल्यावर डॉक्टरांनी सांगितलं होतं हा जगणार नाही. म्हणल्यावर तुझ्या आईने काय केलं, तिचा एक डोळा दिला आणि तिचा बोन मॅरो दिला होता तुला, म्हणून तू जगलास आणि इथंपर्यंत आलायस आज. आणि ते त्याला काहीच माहीत नसतं. 2 वर्षाच्या एजमध्ये काय समजणार आहे. आणि आई थोडी सांगणार आहे येऊन की हे माझा डोळा आहे बरं का. त्यामुळं ती काय आई बोलली नाही तसं. त्यामुळं त्याला आज समजल्यावर इतका पश्चाताप होऊ लागला की मी किती वाईट वागलो आईशी. इवन त्या सुनेला सुद्धा, काकी सुनेला सुद्धा त्या सासूबाईंचा इतका बहुमान आला की तिच्यामुळं आपल्या पतीचा जीव वाचला किंवा पतीला तिने हे विचार केलं नाही की आपलं काय होणार नेक्स्ट.
एक डोळा जर नसेल मला तर मी कसं जगणार, असं विचार न करता तिने काय केला होता, आपला डोळा त्याला देऊन टाकला होता. म्हणजे मुलावर किती प्रेम असतं आईवडिलांचं. आणि मग तसं मुलांचं प्रेम आईवडिलांवर असतं का? आईवडिलांचं मुलांवर असतं, पण मुलांचं नाही म्हणती. हां काय म्हणती? हो म्हणती असतं. मग त्यांच्यासाठी उद्या द्या म्हणले एक डोळा तर मग त्यासाठी आज एक गोष्टच ऐकली हो जितू यांच्या प्रवचनमध्ये. त्यांनी काय सांगितलं की बहुतेक आज मी लोड केलेल्या कॅसेटमध्ये असेल ती गोष्ट. अकबर आणि बिरबल होते ना, असं घ्या वहिनी. आणि ते त्या दरबारमध्ये काय झालं, कोणीतरी मांस बक्षी सगळे मंत्री वगैरे होते. आणि मग त्यांनी राजाला सांगितलं की मांसचं रेट खूप कमी झालं आहे आणि सगळ्यांना आता ऐलान करा, घ्या तेच वापरा असं वगैरे. पण त्यामध्ये एक जैन मंत्री होता आणि त्याला कळलं की जर असं झालं तर सगळे लोक मांसाहारी होतील आणि फार मोठी आपत्ती येईल, अनेक जीवांची हिंसा होईल. म्हणलं त्याला थांबवायचं होतं ते. तर त्यांनी शक्कल लढवली. मग राजाला तर सांगितलं होतं सगळ्यांनी मिळून. मग राजा म्हणला मी 2 दिवस ऑब्झर्व करणार आणि मग ऐलान करतो सगळ्यांना. मग आता त्याच्याकडं 2च दिवस होते. चॅलेंज होतं त्याच्यासाठी ते मंत्र्याकडं. आणि त्यांनी काय केलं, राजाला सांगितलं की मी माझ्या युक्तीने काहीतरी करतो. तो गेला घरी आणि काय झालं, त्याच दिवशी रात्री राजवैद्यांना घेतलं आणि राजवैद्यांना काहीतरी पट्टी पडवली. वैद्य म्हणजे डॉक्टर. तर ते वैद्य गेले. असे 4-5 मंत्री होते ज्यांनी सांगितलं होतं काय, नॉनव्हेजचं रेट कमी झालं आहे आणि सगळ्यांनी आता तेच वापरायचं असं सांगा, असं म्हणणारे 4 जण मंत्री होते. आणि मग त्यातल्या एका मंत्रीच्या घरी त्या राजवैद्यांना रात्रीच्या वेळेस पाठवलं, असं अपरात्री. आणि सांगितलं की म्हणला एवढा उशिरा का आला म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं की राजाला फार मोठा आजार झाला आणि आता ते इतक्या धोक्यात आहेत की त्यांचं प्राण जाईल. पण त्यांना जर हृदयाचं मांस मिळालं, किती फक्त 1 तोळा 10 ग्रॅम एवढंच त्यांना मिळालं तर ते जगतील. तर तुम्ही देता का? कोण देणार? त्या मंत्रीला विचारलं. त्यांनी सांगितलं होतं काय, मांसचं रेट कमी झालेलं आहे असं. मग त्याला आता टेन्शन आलं ना, काय करायचं आता, मांस कसं द्यायचं आणि हृदयाचं आपल्या. ते म्हणला की आता पळवाट काढायची म्हटल्यावर हे बघ तुला मी 500 सुवर्ण मोहरा देतो, तू काय कर ते दुसऱ्या मंत्रीकडे जा आणि त्याला विचार म्हणला, ते देतील तुला. मग ते काय घेतलं त्यांनी मोहरा आणि गेला दुसऱ्याकडं. दुसऱ्याला विचारलं ते रेडी होणार. त्यांनी म्हटला मी तुला 1000 मोहरा देतो, तू घे पण माझं नाव सांगू नको, पुढच्या मंत्र्याकडे जा. असं 4ही मंत्रीकडं. हां आणि त्यांनी ऐलान काय केलं होतं राजवैद्यांनी, जो कोणी त्या हृदयाचं दान करेल त्याला अर्ध राज्य देणार गिफ्ट म्हणून. मग तरीसुद्धा कोण त्या अर्ध्या राज्यासाठी स्वतःचा जीव कोण धोक्यात घालणार आहे होय. 4ही मंत्रींनी मागं सरकले आणि त्याला ते जो आला होता ना मागायला त्याला भरपूर पैसा मिळाला त्याच्यामध्ये, सगळ्यांकडनं डबल असं. दुसऱ्या दिवशी सकाळी जैन मंत्री राजासमोर उभारला आणि सांगितला की म्हणले मी सिद्ध करू शकतो म्हणलं आज की अर्ध्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे मला मिळाले, पण कोणी 1 तोळा मांस द्यायची तयारी नव्हती. कसं म्हणायचं म्हणले, स्वस्त झालंय. आणि मग त्याच्यातून सगळ्यांना समजलं की आपण केली ती चूक आहे. आणि मग तिथून राजाने ऐलान केलं की आजच्या नंतर मांसाचं कोणीही सेवन करायचं नाही. म्हणजे असं विवेकाने निर्णय घेतला. कशासाठी सांगत होते, त्याच्या आधी कशासाठी सांगत होते, कशासाठी सांगितले बाबा? त्यांनी डोळा दिला ना, काय त्या आईनी डोळा दिला कोणाला, ते आत्मा आहेत, काय करत नाही. काय म्हणले, जसं त्या आईनी त्या मुलाला डोळा दिला आपला विचार न करता त्या मुलाचं आयुष्य घडू दे म्हणून, तसं असं द्यायची तयारी नसते कोणाची, समर्पणाची तयारी नसते. आणि मग तिथं आपल्याला चांगलं फळ कसं मिळणार जर समर्पण नसेल तर. म्हणून फळाची तर इच्छा आहे, पण समर्पणाचे भाव नसतील, तशा भक्तीचे भाव नसतील तर आपल्याला देवसुद्धा प्रसन्न होत
नाही. म्हणून आपल्या आत्म्याला जाणायचं, त्याला प्रसन्न करायचं तर मस्त असं ध्यान करायचं. 5 मिनटं करा. आत्ता जमत नाही ना लय आपल्याला. 5 मिनटं करा, पण एवढं छान करायचं की त्या ज्ञानात 5 मिनटामध्ये कोण आपल्याला नाही यायला पाहिजे. करू शकतो ना. आता त्याच्याकडे बघितल्यावर किती वेळ ध्यान होणार सांग त्याचं. बस बघू, हातावर हात ठेव आणि डोळे बंद करून बस. त्याचा विचार पण करायचा नाही, ते काय करत नसतं. त्याला त्याच्या जीवाचा धोका आहे. तुझं कशाला असतंय. चला ओम. जाणा, डोळे उघडायचं नाही. हा मी सिद्ध समान शुद्ध आत्मा आहे. माझ्यामध्ये परद्रव्य परभाव नाहीतच. पहा, माझे सुख माझ्यामध्येच आहे, परामध्ये नाहीच. मा विहरसु अन्नद्रव्येषु. हे जीवा, परद्रव्यामध्ये विहार करू नकोस. शरीर हे देखील परद्रव्य आहे. माझ्यामध्ये शरीर नाहीच. मी तर अशरीरी सिद्ध आहे, नित्य ज्ञाताद्रष्टाच आहे, जाणणाराच आहे. ज्ञायकोऽहं सिद्धोऽहं. ओम. विसर्जन. नमो अरिहंता.